संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांच्यामुळे तुमच्या आमच्या जगण्याला किंमत आली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने हा भव्य दिव्य हळदी कुंकुम समारंभ आपण जो करत आहोत त्या वसई 133 च्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित, तसेच जिल्हा अध्यक्ष महेंद्रजी, महिला अध्यक्ष कांचनजा, अपर्णाताई आणि या इथे उपस्थित सर्व मान्यवर, आज हळदी कुंकू समारंभ आपण या इथे ठेवलेला आहे। ताईंच्या मार्गदर्शनाने आणि या जिल्ह्याच्या सहयोगाने आपण हा हळदी कुंकू कार्यक्रम ठेवलेला आहे। मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की ताई विधानसभा इलेक्शन जिंकल्यानंतर त्यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये काही गोष्टी मांडल्या। आता त्याचं क्रेडिट घेण्यासाठी खूप प्रयत्न चाललेले आहेत, पण मी तुम्हाला लाईव्ह स्क्रीनमध्ये या गोष्टी दाखवतो। महेंद्रजी, आपण ताईंनी अधिवेशनामध्ये ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या आपण स्क्रीनवर दाखवाव्यात। ते दाखवणे हे गरजेचं आहे, कारण की याचं क्रेडिट हल्ली सगळेजण घ्यायला लागलेले आहेत। तर ताईंनी काय काय मागणी केलेल्या आहेत अधिवेशनामध्ये या आपण सगळ्यांनी बघायच्या आहेत। सभी को कहना चाहूँगा कि हमारे विभाग के महिला आमदार इन्होंने जो जो मांग की है विधानसभा में वो मैं आपको लाइव स्क्रीन में दिखाना चाहता हूं कि इसका क्रेडिट दूसरा कोई ना ले, और आप तक अगर कोई आदमी आता है और ये कहता है कि ये काम हमने किया या हम करने का कोशिश कर रहे हैं तो आप उसको बता सकते हैं कि ये काम किया है। महेंद्र जी, जरा स्क्रीनवर दाखवायचं आहे। मॅडमनी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या दाखवायच्या आहेत। रोज प्रवास करत असतात लोकलने, तर त्यांचा हा प्रवास सुकर होण्यासाठी, त्यांना तिथे सोयी सुविधा मिळण्यासाठी भाईंदर पर्यंत आलेली मेट्रो लवकरात लवकर वसई विरार पर्यंत सुद्धा शासनाने त्याचा प्रस्ताव बनवून त्याची अंमलबजावणी शासनातर्फे व्हावी अशी मी शासनाला विनंती करते। अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये जलजीवन मिशन योजने अंतर्गत हर घर नल योजनेची खूप प्रभावीपणे अंमलबजावणी होते आहे आणि या योजनेमध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येक घराघरामध्ये नळाने पाणी देण्याची योजना ही आहे। अध्यक्ष महोदय, मला या निमित्ताने विनंती करायची आहे की मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते तो वसई मतदारसंघ गेल्या 35 वर्षापासून पाण्याच्या एका थेंबाला तडफडतोय। तर ह्या योजनेची अंमलबजावणी वसईच्या ग्रामीण भागामध्ये आणखीन प्रभावीपणे व्हावी आणि लवकरात लवकर तिथल्या प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचावं अशी मी विनंती करते। तसंच शहरी भागासाठी अमृत योजना 2.0 ही योजना सुरू केलेली आहे महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये, पण या योजनेमध्ये शहरांमधली जी वसती स्थानं आहेत, झोपडीचा भाग आहे, चाळी असतील किंवा आदिवासी पाडे असतील, तर या भागामध्ये हे प्रत्येक घराला पाणी मिळत नाहीये, तर ती व्यवस्था करावी। अध्यक्ष महोदय, 2 मिनिटात मी संपवते। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभाग बाग क्रमांक 95, 97, पृष्ठ क्रमांक 65 आणि 66। अध्यक्ष महोदय, वसईच्या पूर्वपट्टा क्षेत्र लगतच्या वसई भिवंडी मतदारसंघामध्ये जोडणारा चिंचोटी भिवंडी महामार्ग आहे आणि हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग 2 मिनिट अध्यक्ष महोदय, 2 मिनिट अध्यक्ष महोदय, हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 शी जोडणारा आहे। या महामार्गावरती प्रचंड अशी मोठ्या वाहनांची वाहतूक होते आणि या महामार्ग मृत्यूचा सापळा झालेला आहे अध्यक्ष महोदय। तर मी या निमित्ताने विनंती करते शासनाला की या मार्गाची चिंचोटी ते भिवंडी या मार्गासाठी तरतूद करण्यात यावी आणि हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा। तसंच वसई फाटा ते वसई गाव, तिवरी फाटा ते भोयदापाडा, बाफाना फाटा ते उमेळा फाटा येथील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी मागणी करते। तसंच माझ्या वसई मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग 8 ला जोडणाऱ्या आगाशी, वटार, नाळे, वाघोली, निर्मळ, पापडी, उमेळा, नायगाव, जुचंद्र आणि बापाणे या राज्यमार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे प्रचंड मोठे प्रमाणात खड्डे झालेले आहेत। या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी मी या निमित्ताने विनंती करते। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, च्या अनुषंगाने
मी आपल्यामार्फत शासनाचे लक्ष वेधू इच्छिते की राज्यात विद्युत कायदा 2003 अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दिनांक 6 जून 2005 पासून महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या 3 कंपन्या अस्तित्वात आल्या. मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्यातील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. त्यानुसार माझा मतदारसंघ असलेल्या संपूर्ण वसई तालुक्यात महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. अध्यक्ष महोदय, मागील कित्येक दशकांपासून संपूर्ण वसई तालुक्यात ओव्हरहेड केबलवरून वीज पुरवठा करण्यात येतोय. त्यामुळे सगळ्या रस्त्यांच्या कडेला, इमारती, वसाहतींच्या कोपऱ्यावर ओव्हरहेड केबलचे जाळे पसरलेले आहेत. पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने तसेच झाडाच्या फांद्या तुटून केबलवर पडल्याने वारंवार वीज खंडित होत असते. मुसळधार पाऊस सुरू झाला की 4-4, 5-5 तास वसईच्या पट्ट्यामध्ये लाईट जाते. कधी कधी 1-1, 2-2 दिवस वीज खंडित होते आणि या सर्वमुळे कधी कधी तुटलेल्या केबलमुळे जीवितहानी घडते. दरवर्षी ही जीवितहानी पावसाळ्यामध्ये होत आहे अध्यक्ष महोदय. आणि घरामधनं वर्क फ्रॉम होम करणाऱ्या तरुण नोकरदार वर्गात नगरमध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार पडलंय. पवियाच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. खासदार हेमंत सावरा आणि आमदार स्नेहा दुबेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालाय. त्यांनी खासदार साहेब असतील किंवा आपण असताल, आपल्या नेतृत्वाखाली मोठं पक्षामध्ये इन्कमिंग सुरू झालेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर वसई, विरार, नालासोपारा, बोईसर एकूणच वसई तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झाली होती. श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि देशाचं खंबीर नेतृत्व श्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवून हे परिवर्तन घडवलेलं आहे. आणि आता त्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून की वसईचा विकास जर कोणी करू शकेल तर ती महायुती करू शकेल, ते भाजपा करू शकेल. आणि हाच विश्वास ठेवून आज सगळ्या पक्षातली कार्यकर्ते, पदाधिकारी हे भाजपामध्ये येत आहेत आणि त्यांचं मी खुल्या दिलाने हेलो आप सभी ने अभी देखा होगा कि स्नेहाताई ने जीतने के बाद अधिवेशन में यहाँ की मेट्रो हो, रोड हो, पानी की समस्या हो, घर घर पानी देने की जो योजनाएं है इसके ऊपर बात की है. वैसे ही जो यहाँ पे आजू बाजू में जो रास्ते बन रहे हैं उसको कंक्रीटीकरण कैसे किया जाए इसके लिए स्नेहाताई ने आवाज उठाया है. और हमारे मुख्यमंत्री जी ने इनको कहा है कि आने वाले समय में जल्द से जल्द ये सब काम कर देंगे और सभी महिलाओं के लिए घर घर पानी कैसे देंगे और टैंकर मुक्त नायगांव कैसे होगा इसके ऊपर काम स्नेहाताई ने चालू किया है. सभी को कहना चाहूंगा, मैडम ने जीतने के बाद कुछ ही दिनों के अंदर उनका जो निधि है 1,80,00,000 रुपया जो निधि है वो निधि उन्होंने वैसे ही 133 विधानसभा क्षेत्र के ग्रामीण जो भाग है उसमें उन्होंने यूज किया. वैसे ही अभी जो जिला नियोजन की जो मीटिंग हो गई थी उसमें हमारे पालक मंत्री गणेश नाइक साहब के पास उन्होंने कह के कि वसई विरार शहर में जो काम करने हैं उसके लिए पैसों की तरतूद नहीं है. इसके लिए मैडम ने खुद 5 करोड़ रुपया वसई विधानसभा के वसई विरार क्षेत्र में 5 करोड़ निधि उनके माध्यम से मंजूर करके दिया है, जिसके माध्यम से रस्ते और गटार, इंटरनल रस्ते और गटार है उसका काम इनके माध्यम से होगा. और इसका क्रेडिट कोई भी नहीं ले सकता क्योंकि ये पूरा का पूरा काम स्नेहाताई के माध्यम से और उनके फंड से ही होने वाला है. पानी की बात आपने देखी लाइव, इलेक्ट्रिसिटी की भी बात देखी लाइव, मेट्रो लाने की बात भी देखी आपने लाइव, रोड बनाने की बात भी देखी आपने लाइव. इसके बाद सभी महिलाएं जागरूक हो जाएं. आपके घर पे अगर कोई आके कहता है कि ये काम हम कर रहे हैं तो उनको घर का रास्ता आप दिखा देना है. हमें अभी बोलने की जरूरत नहीं है, जो भी है वो आपके आंखों से देखा है और कानों से सुना है कि हमारी दमदार आमदार क्या काम कर रही है. आप सभी को कहना चाहूंगा कि अभी कुछ ही समय में स्नेहाताई अपना मनोगत देंगे और आप सबको बताएंगे, मार्गदर्शन करेंगे. धन्यवाद.